नमस्कार. माझे नाव संतोष अर्जुन लोणकर, राहणार गाव दावडी, तालुका खेड, जिल्हा पुणे. येथून मी माझ्या मुलाला शुभमला घेऊन आलो होतो आणि पुढे सर्व ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये शिवहर सोनवणे यांनी अथक प्रयत्नांनी माझ्या मुलाला कसे कसे वाचवले त्याबद्दल मी संपूर्ण माहिती बोलत आहे. काही महिन्यापूर्वी आम्ही राजगुरुनगर तालुक्यातनं दावडी या गावातनं माझ्या मुलाला शुभम लोणकर तर ह्याची ऑक्सिजनची लेवल ही 50 होती राजगुरुनगर या ठिकाणी. आणि ज्यावेळी ॲम्ब्युलन्समध्ये टाकून सगळ्या पुण्यातल्या हॉस्पिटलचा आम्हाला डॉक्टरांनी पत्ता दिला होता, पण आम्ही एकमेव हॉस्पिटल निवडलं ते म्हणजे ज्युपिटर. का तर आम्हाला ज्युपिटरचं हे नाव पूर्वी खूप ऐकण्यात आलेले होते. इथल्या डॉक्टर चांगले आहेत, सगळ्या गोष्टी ट्रीटमेंट चांगले. त्यामुळं आम्ही ज्युपिटरला आल्यानंतर आमच्या मुलाच्या ऑक्सिजनची लेवल ही 35 वरती आली होती. आणि आल्यानंतर ॲम्ब्युलन्समधनं काढल्यानंतर थोडक्यात मुलगा हा बेशुद्ध पडलेला होता. तर डॉक्टर शिवहर सोनवणे व त्यांची जी डॉक्टरांची टीम होती त्यांनी 35चा ऑक्सिजन असताना, मुलगा हा बेशुद्ध असताना त्याला ऑक्सिजन लावला आणि 10 ते 15 मिनटं इतका ट्राय केला, त्याची छाती वगैरे दाबून त्याला फुगे लावून असं म्हणजे त्याचं हृदय चालू केलं. तर तदनंतर म्हणजे मुलगा वाचणं हे शक्यच नव्हतं. परंतु ज्युपिटरची जे डॉक्टरांची टीम आहे, शिवहर सोनवणे व डॉक्टर चिन्मय सर, डॉक्टर गणपुले सर, तर ह्यांनी त्याच्या संपूर्ण ट्रीटमेंट केल्या, परंतु त्यांना त्यात काहीही सापडत नव्हतं. शेवटी सगळ्या डॉक्टरांनी एकत्र मिळून एवढा प्रयत्न केल्यानंतर त्यांना त्याच्यामध्ये असं आढळून आलं की माझ्या मुलाच्या शरीरातील कार्बन डायऑक्साईडच बाहेर जात नाहीये. मग कार्बन डायऑक्साईड बाहेर जात नाही म्हणल्यानंतर याला करायचं काय? मग त्यांनी शेवटी मला खचून न जाता सांगितलं, तुम्ही जर आम्हाला साथ देत असाल आणि तुमचा पेशंटही जर आम्हाला साथ देत असेल, आम्ही 100% तुमचा पेशंट बरा करू. आणि काही महिन्यापूर्वी आलेला आज पेशंट, त्याचा कार्बन डायऑक्साईड आज बाहेर जातोय, त्याची ऑक्सिजनची लेवल आज 95-96 आली. तर बायपॅप मशीन कसं लावायचं, घरी ऑक्सिजन मशीन कसं लावायचं, किंवा त्याला प्रोटीन कोणतं द्यायचं, प्रथिनं कोणती द्यायची, किंवा एक्सरे कोणते काढायचे, ह्यावरती शिवहर सोनवणे व त्यांच्या टीमनी अथक प्रयत्न करून आमच्या मुलाचा आज 100% मुलगा वाचवला. ज्याची ऑक्सिजनची लेवल लावल्यानंतर 85 वरून 60, 70, 55 वरती यायची, आज तो पूर्णपणे नॉर्मल रेंजला आलेला आहे. त्यामुळं आम्ही माझं कुटुंब व माझे नातेवाईक किंवा इतर मित्रमंडळींकडनं ज्युपिटर हॉस्पिटल चे सर्व टीम व डॉक्टर व ज्युपिटर हॉस्पिटलचे जे काही संस्थापक असतील, या सर्वांचं खूप खूप आभारी आहे की आम्हाला एक मुलाला आमच्या त्यांनी जीवदान दिलं. आणि इथल्या जे डॉक्टरांची टीम वगैरे काम करते किंवा जे काय हॉस्पिटलचे इतर काम करणारे कामगार वर्ग जे आहेत, यांचं पण आभार मानतो की इथे खूप स्वच्छता, सगळ्या गोष्टी सगळं पुरवलं जातं पेशंटला आणि मानसिक आधार फार मोठ्या प्रमाणात दिला जातो. शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न केला जातो, एवढंच मी सांगेल. कुठल्याही पेशंटला जर अडचण येत असेल तर शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी ज्युपिटर हॉस्पिटल एकदा येऊन पाहावं. 100% पेशंट इथे वाचला जाईल. इथनं डॉक्टर असे म्हणजे घरच्यासारखे ट्रीटमेंट देतात आणि खूप आधार देतात. त्यामुळं आमचा मुलगा हा 100% आम्हाला परत मिळाला. धन्यवाद. थँक्यू. मी ज्युपिटर हॉस्पिटल आलो होतो. आम्हाला श्वास नव्हता घेत, तर डॉक्टर शिवहर सोनवणेंनी आणि त्यांच्या टीमनी मला श्वास दिला आणि मी आता बरा आहे. थँक्यू.